सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी कणकवलीत सहकुटुंब मतदान केलं। यावेळी राजन तेली यांचा लंडन येथे शिक्षण घेत असलेला मुलगा सर्वेश तेली यानं लंडनहून थेट कणकवली गाठली। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। 17व्या लोकसभेसाठी सकाळी 7 वाजल्यापासून अत्यंत उत्स्फूर्तपणे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मतदान होत आहे। आज कणकवलीमध्ये शहरामध्ये सुद्धा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय। भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी आताच नुकतंच मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आपल्यासोबत आहेत भाजपचे चिटणीस माजी आमदार राजन तेली। तेली साहेब, आता तुम्ही मतदान केलेलं आहे, काय सांगाल, कशा पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रतिसाद मिळतोय? जिल्ह्यात खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद महायुतीला आहे आणि निश्चित खात्री आहे माझी की महायुती खूप चांगल्या मताने या ठिकाणी विनायक राऊत विजयी होतील। कारण आजचं जे मतदान आहे हे मतदान आदरणीय नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा पूर्ण भारतवासियांची आहे। तीच आज जी लहर आहे ती आज सिंधुदुर्गामध्ये आणि या मतदारसंघामध्ये आहे। आपण मतदान केलेलं आहे? आता माझं मतदान या ठिकाणी झालं आहे। राजन तेली यांनी पूर्ण सहकुटुंब येऊन इथं मतदान केलं आपण पाहू शकतो। आणि विशेष म्हणजे राजन तेली यांचा चिरंजीव सर्वेश हा लंडनमध्ये असतोय। तो MBA तिथं पुढचं उच्च शिक्षण जे आहे पदवी तो घेतोय आणि खास मतदानासाठी म्हणून लंडनहून इथं सर्वेश दाखल झालेला आहे। सर्वेश, काय सांगशील, मतदानासाठी मुद्दामहून लंडन टू कणकवली हा प्रवास तुम्ही केला आहे, काय सांगाल? हो, प्रत्येकाने मतदान करणे गरजेचं आहे। आपल्या जिल्ह्याचा जो विकास करू शकतो अशा उमेदवाराच्या पाठीशी राहणं हे आपल्या सगळ्यांचंच हे कर्तृत्व आहे। त्याच्यामुळे आपण मतदान करायला हवं। एकंदरीतच मतदान म्हटल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष बघितलं तर जिथे मतदार असतील तिथं त्यांना तिथून आणणं, अगदी संपूर्ण राज्यभरात जरी असेल तरी आपल्या मतदारसंघामध्ये आणणं हे चोखपणे काम करत असतात। परंतु थेट परदेशातून मुद्दाम कणकवलीमध्ये लंडनहून इथं कणकवलीमध्ये वोटिंगला आलेलं हे एक कौतुकास्पद असं उदाहरण जे आहे ते आपणास इथं पाहायला मिळते। कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली।